जेव्हा जाऊन इथं मूर्ती मोठा आहे, मोठा बी मोठा आहे. हे मंदिर हा हे धोंडेश्वर मोठा चांगलं मंदिर. चांगलं ते जेवण बी मिळते. अच्छा. आता तुम्हाला हे काय अगोदर की ते फलावर काय ते आता 11-12 म्हणजे जेवण होय का? डेली चांगलं आहे. रात्री 8 पर्यंत. बोला की. हां तुमचं नाव सांगा. नाही मग तुमचं नाव. हां आमचं बाबाराव मदियळी. हां देवाबद्दल माहिती. हाय आम्ही इथे निरसुजे. हां इकडं बघा. आणि मी गव्हर्नमेंट ऑफिसर होतो. आता रिटायरमेंट झालं आहे आम्हाला. हे गावाचे एक 10 मिनटं तुम्हाला हे व्यवहार सांगतो तुम्हाला. हे निरसुजे गाव आणि इथं एक फक्त अरफाई मठाला रोज जाऊन तिथं स्वामीजी भेटत होता. काही 300 वर्षाचं पाठीमाग. आणि ते स्वामीजी काय म्हटले ते कुठून आले ते स्वामीजी दुर्गंधेश्वर मठाला तिकडे हिमालयाहून आले तिथे. एक महालिंगेश्वर एक दुर्गंधेश्वर. महालिंगेश्वर स्वामी तिथं महालिंगपूरला ते राहिले आणि दुर्गंधेश्वर तिथं अरफाई मठाला राहिले. आणि तिथं आमच्या गावाचा एक माणूस स्वामीपैकी गुरुघराचा एक माणूस रोज तिथं जाऊन सेवा करतो. काहीतरी 2-4 वर्ष या सेवा इथनं चालत जात होता. मग त्याला स्वामीजी त्यांना काय सांगितलं दुर्गंधेश्वर महाराजांनी, तुम्ही इथं येऊ नका, मी स्वतः इथं येऊन तुमच्या ह्याला गावाला येऊन बरतो. आणि तारीख सांगितलं गणेश चतुर्थीच्या नंतर 2 दिवसानंतर मी इथं येतो म्हणून. हां सांगितलं. म्हणजे त्यावेळी त्यांनी साक्षात परमात्मा आहे तो. मग ते काय लोक सगळे मिळाले हे गावातल्या 300 वर्षाची पाठीमागे. मग ते साक्षात काल आकाशवाणी हो झाला. असं आकाशवाणी एकदम ते मेन चोरे होतात ना तसं होऊन आकाशवाणी होऊन बेलपत्री आणि खारीक आणि विभूतीचा एक खडा इथं ह्याला त्यात पडले. मग ते त्यावेळी एकदम माय झाले ते सगळे. मग ते स्वामीजी काय म्हटले, आता मी जातो, तुम्ही इथं आमचं हे स्थापना करा. असं होऊन 300 वर्षाचं पाठिंबाचं हे कार्यक्रम जे आहे ना हां. आणि गणेशोत्सवाला मोठा जत्रा होते. 1 लाख लोक येतात. डेली प्रसाद असतो. हां डेली प्रसाद असतो. आणि हे स्वामीचे आता 10वा स्वामीचे आहेत आता चाललेले.